प्रॅक्टिस सेट 53 फॅक्टोराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन. आता आपल्याला या एक्सप्रेशनला फॅक्टोराइज करायचं आहे. याच्यामध्ये किती टर्म्स आहेत? दोन टर्म्स आहेत, म्हणजे आपण याला म्हणतो पॉलिनॉमियल. आणि पॉलिनॉमियलचे फॅक्टर्स पाडताना एकदा आपल्याला फॉर्म्युला वापरायचा असतो किंवा कॉमन काढायचं असते. तर फॉर्म्युला कोणता वापरतो आपण? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय? ए प्लस बी ए मायनस बी. या फॉर्म्युल्याने सॉल्व करायचं असते. आता बघा, पॉलिनॉमियल आहे, कॉमन निघत नाही, मग फॉर्म्युला वापरावा लागेल. कोणता? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए प्लस बी ए मायनस बी. इथे आहे पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर, म्हणजे काय होईल? एकदा ॲडिशन एकदा सबट्रॅक्शन. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए प्लस बी ए मायनस बी. तर पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर म्हणजे एकदा ॲडिशन एकदा सबट्रॅक्शन, म्हणजे पी प्लस क्यू आणि पी मायनस क्यू हे झाले याचे फॅक्टर्स. तर प्रॉब्लेम नंबर 2. आता बघा, इथे दोन टर्म आहे, पॉलिनॉमियल आहे. एक तर फॉर्म्युला वापरावं लागेल, नाही तर कॉमन काढावं लागेल. तर इथनं कॉमन निघत नाही, मग फॉर्म्युला वापरावं लागेल. आता हा एक्स स्क्वेअर आहे, तर 4 कशाचा स्क्वेअर आहे? 2चा. आणि 25 कशाचा आहे? 5चा. म्हणजे आपण याला 2xचा होल स्क्वेअर लिहू शकतो आणि याला 25 5चा आहे, म्हणजे 5y होल स्क्वेअर. आता बघा, फॉर्म्युला कोणता वापरला जाईल? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए प्लस बी ए मायनस बी, म्हणजे एकदा ॲडिशन एकदा सबट्रॅक्शन. म्हणजे हा 2xचा होल स्क्वेअरला ए स्क्वेअर म्हणू, 5yचा होल स्क्वेअरला बी स्क्वेअर, म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए प्लस बी ए मायनस बी, म्हणजे एकदा ॲडिशन एकदा सबट्रॅक्शन. म्हणजे काय होईल? 2x प्लस 5y आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये 2x मायनस 5y. तर हे झाले याचे फॅक्टर. आता प्रॉब्लेम नंबर 3. आता 3मध्ये काय होईल? इथे पण कॉमन नाही आहे, ते वाय स्क्वेअर आहे आणि 4 कितीचा स्क्वेअर आहे? 2चा स्क्वेअर, म्हणजे काय लिहावं लागेल? वाय स्क्वेअर मायनस 2चा स्क्वेअर. मग हा पण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म्युल्याप्रमाणे झाला. तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय? ए प्लस बी ए मायनस बी, म्हणजे एकदा ॲडिशन एकदा सबट्रॅक्शन. म्हणजे याचे फॅक्टर्स होईल वाय प्लस 2 वाय मायनस 2. हा प्रॉब्लेम नंबर 4. आता इथे पण बघा, कॉमन निघत नाही, म्हणजे फॉर्म्युला वापरावा लागेल. कोणता? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा. कोणता आहे? ए प्लस बी ए मायनस बी. आता बघा, इथे पी स्क्वेअर आहे, 1चा स्क्वेअर 1 होते आणि 25 5चा स्क्वेअर आहे, म्हणजे याला कसं लिहावं लागेल? पी स्क्वेअर मायनस 1/5चा होल स्क्वेअर. मग फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए प्लस बी ए मायनस बी, एकदा ॲडिशन एकदा सबट्रॅक्शन, म्हणजे पी प्लस 1/5 पी मायनस 1/5. त्याच्यानंतर प्रॉब्लेम नंबर 5. आता बघा, इथे पण दोन टर्म आहे, इथे पण कॉमन नाही निघत. 9 3चा होल स्क्वेअर आहे आणि 1/16 16 4चा आहे, म्हणजे इथे काय होईल? 3xचा होल स्क्वेअर मायनस 16 4चा आहे, म्हणजे 1/4yचा होल स्क्वेअर. मग इथे परत फॉर्म्युला येईल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए प्लस बी ए मायनस बी, म्हणजे एकदा ॲडिशन एकदा सबट्रॅक्शन. म्हणजे काय होईल? 3x प्लस 1/4 y, एकदा ॲडिशन एकदा सबट्रॅक्शन, 3x मायनस 1/4y. हा प्रॉब्लेम नंबर 6. इथे पण बघा, इथे आहे एक्स स्क्वेअर आणि इथे 1/x स्क्वेअर, म्हणजे याला कसं लिहिता येईल? एक्स स्क्वेअरचा
एक्स स्क्वेअर मायनस 1/xचा होल स्क्वेअर, कारण की 1चा स्क्वेअर 1 राहते. इथे पण फॉर्म्युला तोच वापरला जाईल, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे? ए प्लस बी ए मायनस बी, म्हणजे एकदा ॲडिशन एकदा सबस्ट्रॅक्शन. म्हणजे याचे फॅक्टर्स पडेल एक्स प्लस 1/x आणि एक्स मायनस 1/x. त्याच्यानंतर 7. आता बघा 2 टर्म आहे, म्हणजे हे बॉयनॉमियल आहे. बॉयनॉमियलचे फॅक्टर पाडताना एक तर फॉर्म्युला वापरावा लागतो, नाही तर कॉमन काढावं लागते. तर इथे कॉमन निघत आहे. बघा ए स्क्वेअर आहे, म्हणजे ए इंटू ए आहे, आणि इथे एकदा ए आहे, इथे एकदा बी आहे, इथे एकदा बी आहे. म्हणजे हा ए कॉमन निघतो, हा बी कॉमन निघतो, म्हणजे ए बी कॉमन निघते. ए बी कॉमन काढलं तर इथे ए स्क्वेअरपैकी एक ए निघाला, तर एक ए उरला, हा बी कॉमन निघालेला आहे. मायनस इथे ए पण कॉमन निघाला, बी पण कॉमन निघाला, म्हणजे काहीच उरलं नाही. म्हणजे किती आहे? याचा कोएफिशियंट 1 आहे, म्हणजे 1 उरलं. हे झाले याचे फॅक्टर्स. आता इथे बघा 2 टर्म्स आहे, बॉयनॉमियल आहे, कॉमन निघते, एक्स स्क्वेअर कॉमन निघते, आणि 4ला आपण काय लिहू शकतो? 2 × 2, आणि 6ला लिहू शकतो 2 × 3. म्हणजे बघा याच्यातनं एक्स स्क्वेअर कॉमन निघते, आणि याच्यातनं बघा 2 कॉमन निघते. म्हणजे काय कॉमन निघेल? 2 आणि एक्स स्क्वेअर. 2 आणि एक्स स्क्वेअर कॉमन निघालं, तर 4मधनं 2 कॉमन निघालं, 2 उरलं. एक्स स्क्वेअर कॉमन निघालं, आणि हे वाय उरलं. मायनस हे एक्स स्क्वेअर कॉमन निघालं, 6मधनं 2 कॉमन निघालं, तर किती उरेल? 3. हे झाले फॅक्टर्स. आता प्रॉब्लेम नंबर 9. आता बघा इथे काय करावं लागेल? 8 हा होल स्क्वेअर नाही आहे, तर पहिले याच्यातनं हाफ कॉमन काढावं लागेल. आता हाफ कॉमन काढण्यासाठी इथे 2नी मल्टिप्लाय करावं लागेल आणि 2नी डिवाईड करावं लागेल, कारण की याला 2नी मल्टिप्लाय केलं तर काय होईल? 16 हा 4चा होल स्क्वेअर होतो, म्हणजे हाफ वायचा स्क्वेअर मायनस 2/2 8z स्क्वेअर. आता इथे आपण काय केलं? 2नीच मल्टिप्लाय केलं, 2नीच डिवाईड केलं. 2 कॅन्सल होईल, तर चेंज होत नाही. तर आता याच्यातनं आपल्याला हाफ कॉमन काढता येईल, तर इथनं काढायचं हाफ कॉमन. आता हाफ कॉमन काढलं 1/2, तर इथे राहील पाय स्क्वेअर मायनस हा खालचा 2, इकडनं 1 कॉमन काढलं खालून, म्हणजे डिनॉमिनेटरमधनं 2. 8 × 2ची मल्टिप्लिकेशन होईल 16yचा 16zचा स्क्वेअर. ठीक आहे. आता एक फॅक्टर हाफ मिळाला आपल्याला, हाफ. आता इथे होईल वायचा स्क्वेअर मायनस इथे 14 कशाचा स्क्वेअर आहे? 16 4चा स्क्वेअर, म्हणजे इथे 4zचा होल स्क्वेअर होईल. ठीक आहे. पहिलं फॅक्टर हाफ मिळालेला आहे, आणि इथे फॉर्म्युला रेडी झाला आहे. कोणता? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय? ए प्लस बी ए मायनस बी, म्हणजे एकदा ॲडिशन एकदा सबस्ट्रॅक्शन. म्हणजे काय होईल? वाय प्लस 4z. एकदा ॲडिशन एकदा सबस्ट्रॅक्शन, वाय मायनस 4z. हे झाले याचे फॅक्टर्स. आता लास्ट प्रॉब्लेम. आता इथे बघा कॉमन निघते, 2 कॉमन निघते. 4 2 8 होते, म्हणजे 2 कॉमन निघते. तर इथं आपल्याला काढावं लागेल कॉमन 2 कॉमन काढलं तर इथे काय होईल? एक्स स्क्वेअर राहील, कारण की 2 कॉमन निघालं, आणि 4 2 याच्यातलं 2 कॉमन निघेल, तर इथे किती राहील? 4y स्क्वेअर. एक फॅक्टर मिळाला. आता इथे बघा एक्स स्क्वेअर आहे, आणि 4 कशाचा होल स्क्वेअर आहे? 2चा होल स्क्वेअर, म्हणजे काय होईल? 2 इथे एक्स स्क्वेअर मायनस 4yला आपण 2yचा होल स्क्वेअर लिहू शकतो. इथे 2 कॉमन निघालं, आणि इथे फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए प्लस बी ए मायनस बी, म्हणजे एकदा ॲडिशन एकदा सबस्ट्रॅक्शन. म्हणजे काय होईल? एक्स प्लस 2y
एकदा सबट्रॅक्शन x मायनस 2y एक्झरसाइज संपली.